ते आता सगळे प्रसार माध्यमात सगळा प्रकार लोकांच्या समोर आहेच. आता त्यांनी मागणी केलेली आहे, पण प्रसार माध्यमांच्या समोर गेले 15 दिवस काय चाललंय तेच चाललंय. आमच्या सहकारी होते आराबा, त्यांनी एक शब्द बोलला त्यावर तरी राजीनामा दिला होता. मात्र आज ज्या पद्धतीने राजीनामा मागितला जात आहे आणि कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसलेली असताना अशा पद्धतीने मंत्रिमंडळ धनंजय मुंडे योग्य वाटतं. काळ बदललेला आहे. तुम्ही चर्चा करताय ती 2009ची आहे. आता आपण 2024 मध्ये आहे. राजकारणाची तत्व बदलली, धोरणं बदलली, विचार बदलले, पद्धती बदलल्या, प्रभाव देखील वेगळ्या लोकांचे वेगळे झाले. काळ बदललेला आहे. त्यामुळे आता नव्यानं ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा तो निर्णय आहे. अजित दादा राजीनामा घेतील का? आता मी काय त्यांच्या पक्षात नाही ना, त्यामुळे तुम्ही मला त्यांच्या धोरणाविषयी मी कसं उत्तर देऊ? साहेब, राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा काही तुम्ही करताय चर्चा? काही दिवसापूर्वी अमोल मिटकरी म्हटले होते, त्यानंतर कालही योगेश कदम म्हटलेत की शरद पवारांची राष्ट्रवादी ही महायुतीत दिसेल. असं आहे की आता योगेश कदमांना ती माहिती कोणी दिली ते मला माहिती नाही. तर योगेश कदम म्हटल्यावर तुम्ही लगेच मला कसं काय विचारताय? मी असं अरे पण माझं काय संबंध नसेल तर मला त्यांनाच विचारायचं की तुम्ही कोणत्या आधारावर म्हणताय. तुम्ही त्यांना उपप्रश्न विचारली सोडून मला काय विचारताय? लाडक्या बहीण योजनेत त्याच्यावरती मतं मिळवली आणि सत्तेत आले असं तुम्ही म्हणाला, परंतु त्याच्यावरती आता असं नाही म्हणतो. तुम्ही माझं भाषण ऐकलं असेल, वेगवेगळी कारणं घडली. त्यामध्ये एक कारण आहे, त्यात अनेक सोयी सुविधा सवलती सरकारने दिल्या, त्यातली ती एक सवलत होती. आता त्याच्यावरती अटी घालण्यात येतील असं आधी शेतकरी म्हणतात. आता या विधानसभेत मी भाषण करताना ही मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यातल्या कुठल्याही बहिणीचं हे जे 1500 रुपयाचा जो दर महिन्याला मदत मिळते किंवा त्यांना सरकार देऊ करते, ती कुठल्याही महाराष्ट्रातल्या बहिणींचं कमी होऊ नये. आणि जर सरकारला अटी शर्ती घालायची असतील तर इथून पुढं जे नवीन लाभधारक होतील त्यासाठी घालायला हरकत नाही. कारण ह्या सगळ्यांनी त्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे ना. त्यांना आपण लाभार्थी केलं, त्यानंतर मतदान झालं, त्यावर प्रचंड मोठा फरक झाला. आता त्यांना जर आता अटी शर्ती घातल्या तर त्या महिला नाराज होतील सरकारवर. नितीश कुमार यांच्याकडे 12 खासदार आहेत. ते 12 खासदार बाजूला गेले तर सरकार अल्पमतात येईल असं दिसत नाही. त्यांची 292 293 आता संख्या झालेली. त्यामुळे नितीश कुमार बाजूला जाण्याने सरकार अल्पमतात येईल असं मला आकड्यांवरून तर आज वाटत नाही. त्यात नितीश कुमारांनी निर्णय घेता येणार नाही. त्यांच्या बरोबर आणखीन 2-3 मोठे जे खासदार असणारे पक्ष आहेत त्या दोघा तिघांनी निर्णय घेतला तर एखाद्या वेळी आपण म्हणताय तसं होऊ शकतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.